हाय हॅलो नमस्ते मी सिद्धी. त्यांचीच ना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गर्दी झाली फार. वैष्णवी पाहते रागाने, तिच्या नजरेत आहे धार. बाय. हाय हॅलो नमस्ते मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी चालली आहे हळदी कुंकवाला. सो म्हटलं की आज व्लॉग करूयात. आता खूप दिवसानंतर माझा व्लॉग येतोय. आता का ते तर तुम्हाला माहितीच आहे. माझं रिसेंटली ऑपरेशन झालं होतं. सो मी व्लॉगिंगपासून थोडासा ब्रेक घेतला होता, कारण की बाकीच्या कामांमधनं तर आपल्याला ब्रेक मिळत नाही. म्हटलं आता व्लॉगिंगच स्टॉप करूयात काही दिवस. आणि आज कारणसुद्धा आहे. सो म्हटलं आजपासून ब्लॉग स्टार्ट करूयात. आणि या पूर्ण महिन्याभरात मी हे एकच हळदी कुंकू अटेंड करते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर पूर्ण महिन्याभरात ना मी एकसुद्धा हळदी कुंकवाला गेले नव्हते. आणि हे शेवटचं हळदी कुंकू होतं. तर म्हटलं की या हळदी कुंकवाला जावं. आता न जाण्याचं कारण ते म्हणजे लाडू कुठेही गेलं ना तरी मुलं काही शांत बसू देत नाही. आणि इथे सुद्धा तो इतका धावत होता, इतका पळत होता. पण कधीतरी असा चेंज आहे ना खूप गरजेचा असतो. जिजाऊंच्या संस्कारांचा, छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांचा, शंभू राजांच्या महाराष्ट्र, शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या कलेचा आणि महात्मा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. इतिहासाचा साक्षात्कार, क्षमतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदुबळ्यांच्या, दलितांचा, 105 हुतात्म्यांचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून नाद गरजतो जय जय शिवशंभू राजा. आणि नितीन सरांचं नाव घेते जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. या ताईंनी खूप छान उखाणा घेतला. पण लाडू तिथे काही शांत बसतच नव्हता. सो मला घरी जावं लागलं. हळदी कुंकू झालं आणि घरी यायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे मग पुढचं काही शूट केलं नाही. आणि खरं तर आहे ना लाडू आणि शू दोघंही अजिबात शांत बसत नव्हते. त्यामुळे मला जास्त काही शूट पण करता आलं नाही. आणि त्यानंतर मग बराच उशीर झाला होता. आणि बाणामध्ये ना हे असे 3चे सेट्सचे असे डबे मिळाले. याच्यापेक्षा बारीक एक आहे आणि हा सगळ्यात छोटा एक आहे. सो असे सेट मिळाला हा. अँड द बेस्ट पार्ट ना की हळदी कुंकू होतं पण सगळ्यांसाठी होतं. म्हणजे विधवा महिलांसकट सगळ्यांसाठी हळदी कुंकू होतं. आणि आपण कुठल्याही कार्यक्रमाला गेलो ना अगदी ते तासाभरासाठी का होईना पण इतका पसारा होतो की साड्या आपण बऱ्याच काढून ठेवतो, मेकअपचे प्रोडक्ट्स इकडे तिकडे पडलेले असतात. सो ते सगळं आवरून ठेवलं. आणि आपले 4000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. आणि त्याच निमित्तानं मी लाईव्ह येण्याचा विचार करत होते. माझं हे फर्स्ट लाईव्ह आहे. त्यामुळे लाईव्ह येऊन काय बोलावं काय नाही हे मला फारसं माहीत नाही आहे. सो मी नक्कीच प्रयत्न करेल लाईव्ह येण्याचा. आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू सो मच. आपली फॅमिली एवढी मोठी झालेली आहे 4000ची. आता काहींना हा आकडा छोटा वाटेल, काहींना मोठा वाटेल. सो 0 ते 4000पर्यंतचा हा प्रवास अजिबात इझी नाही आहे. त्यातल्या त्यात माझे व्हिडिओज आहेत ना खूप इरेग्युलर असतात, अजिबात कन्सिस्टंट नसतात. पण तरीसुद्धा 4000पर्यंत आपली फॅमिली पोहोचलेली आहे. पण आता मी मेक शुअर करेल की मी कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करेल, रेग्युलर होईल. आणि ना माझी सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे ना
मी यूट्यूब चॅनल तर चालू केला, पण मी बाकीचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते यूज करत नव्हते. ते जर का मी आधीच केलं असतं ना, तर आपली फॅमिली आणखीन ग्रो झालेली असती. म्हणजेच फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा. सो यूट्यूबवर आता मी जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा जास्त झाले मी मेहनत करते आहे. पण हेच जर का मी यूट्यूबसोबतच फेसबुक आणि इंस्टावर सुद्धा तेव्हाच लक्ष दिलं असतं ना, तर आता आपली फॅमिली खूप जास्त ग्रो झालेली असती. पण ठीक आहे. सो मी आता फेसबुकचं अकाउंटसुद्धा जस्ट ओपन केलेलं आहे आणि इंस्टावर सुद्धा रील्स टाकण्याचा प्रयत्न करते, ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. सो तुम्ही जर का मला FBवर आणि इंस्टावर फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा. हाय, व्हॉट इज युअर नेम? असा व्हिडिओमध्ये एवढा चिमणीसारखा आवाज निघतोय आणि रिअलमध्ये भूकंप आहे, भूकंप. स्वयंपाकाची वेळ झाली आणि आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी. आणि ज्यांना असं वाटतं ना की व्हेज बिर्याणी असं काही नसतं, त्यांनी याला पुलाव म्हटलं तरी चालेल. सो व्हेज बिर्याणीसाठी मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत. फ्लॉवर, बटाटा, गाजर आणि शिमला मिरची आणि वाटाणे एवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. अवेलेबल होत्या घरामध्ये. त्यानंतर मग हे मॅरिनेट करायचे ह्या सगळ्या भाज्या. त्यासाठी मी इथे दही वापरते आहे, प्लस जे बेसिक आपले घरातले मसाले असतात ना ते वापरते आहे. म्हणजे माझं प्लॅन नव्हतं की मी व्हेज बिर्याणी बनवणार आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी अवेलेबल होत्या नव्हत्या. सो जे काही होतं मी तेच वापरून बनवलेलं आहे. तर मी इथे रोजचे बेसिक मसाले यूज केलेले आहेत. हळद, मिरची पावडर, बिर्याणी मसाला, मीठ आणि हिरवी मिरची, आलं, लसूण आणि पुदिन्याची पेस्ट इथे मी यूज केलेली आहे मॅरिनेशनसाठी. त्यानंतर मग हे छान असं मिक्स करायचं आणि जोपर्यंत आपले राईस बॉईल होतात ते तोपर्यंत आपले ह्या भाज्या आहेत तोपर्यंत मॅरिनेट होतात. हे सगळं छान मिक्स करून एका साईडला ठेवून दिलं आणि आधीच मी तांदूळ भिजायला टाकले होते. सो कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी तांदूळ भिजले पाहिजेत, म्हणजे हे पटकन शिजतात. आता या कढईमध्ये मी सगळ्यात आधी राईस बॉईल करून घेणार आणि त्यानंतर याच कढईमध्ये मी बिर्याणीला दमसुद्धा देणार आणि बिर्याणीचे जे काही भाज्या आहेत त्यासुद्धा यामध्ये शिजवून घेणार आहे. तर कढई तापल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यानंतर मग मी यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत, ज्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, जिरं, लवंग आणि हिरवी इलायची एवढ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे. सो तांदळाच्या दुप्पट पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि वरून कोथिंबीर आणि पुदिना टाकायचा आहे. याने भाताला खूप छान फ्लेवर येतो. आणि भाताला आपल्याला एक्स्ट्राचं मीठ टाकायचं आहे. पाण्याला छान उकळी आली की मग यामध्ये आपले भिजवलेले तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत. आता हे तांदूळ आपल्याला 70 ते 75% शिजवून घ्यायचे आहेत आणि बाकीचे जे आहेत ना ते आपल्याला नंतर दममध्ये शिजवायचे आहेत. तर इथे तांदळाला छान उकळी आलेली आहे. आता तुम्ही इथे झाकून सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण झाकून शिजवल्याने ना काही वेळेस जर का चांगला भिजलेला असेल ना तर मग तो गरजेपेक्षा जास्त शिजतो आणि आपल्याला जो तांदूळ आहे तो जास्त शिजवायचा नाही आहे. हे बघा इथे मी चेक करते आहे. हाताने दाबला की थोडासा दाबला पाहिजे, खूप जास्त नाही. बाय 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 बाय. ना बाबा. आता ट्रायपॉड बघून आहे ना लाडू सारखाच किचन ओट्यावर चढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला ट्रायपॉड दिला ना की त्याला फक्त ट्रायपॉड नको असतो, त्याला फोनसुद्धा त्याला लावूनच हवा असतो.
आता भात शिजल्यावर त्याचं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे आणि त्याला साईडला ठेवायचं आहे. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहे. म्हणजेच मी बरिस्ता बनवून घेणार आहे हे बिर्याणीच्या वरती टाकायला. छान गोल्डन ब्राऊन झालं की काढून घ्यायचा. आता हे लाईटिंग संध्याकाळच्या वेळी कमी होती त्यामुळे तुम्हाला हे जास्त डार्क दिसतंय, पण हे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मग यानंतर मी कांदा उभे चिरलेला 3 कांदे यामध्ये टाकलेले आहेत आणि हे ग्रेव्हीसाठी मी बनवते आहे. कांदे छान फ्राय झाले की यामध्ये मग मी 2 चिरलेले टोमॅटो टाकणार आहे. ते सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या भाज्या आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या आहेत ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या अर्ध्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे कारण की आपण दही टाकलेलं आहे त्यामुळे दह्याला आपोआपच पाणी सुटणार आहे. आणि तुम्हाला खूपच जास्त गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, पण शक्यतो पाण्याची गरज लागत नाही. आणि आता मॅरिनेट केलेल्या भाज्यांमध्ये सगळे मसाले मीठ सगळं आहे त्यामुळे इथे एक्स्ट्राचं टाकायची गरज नाही आहे. पण तुम्ही जर का जास्त तिखट खात असाल तर मग तुम्ही इथे सुद्धा मिरची पावडर बिर्याणी मसाला टाकू शकता. पण आता शिव आणि लाडू दोघंही खाणार होते त्यामुळे मग मी एक्स्ट्राचे मसाले काहीच ॲड केलेले नाही आहेत. आता हे छान शिजू देत तोपर्यंत हे बघा आपला राईससुद्धा किती छान मोकळा झालेला आहे आणि एक एक दाणा वेगवेगळा दिसतोय. सो भाज्या छान शिजल्या की यामध्ये आपल्याला हा राईस टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरून हा फ्राय केलेला कांदा प्लस थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना. आणि तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही यावर बिर्याणी मसालासुद्धा इथे टाकू शकता. आणि याला दमला ठेवायचा आहे ॲटलिस्ट 15 मिनटं. आणि माझी कढई आहे ना खूप जाड आहे त्यामुळे मी खाली तवा नाही ठेवला आहे. पण तुमची कढई जर का पातळ असेल किंवा कुठलंही भांडं तर तुम्ही याच्या खाली तवा ठेवू शकता. आणि हे बघा आहा आपली बिर्याणी बनवून रेडी आहे. बघूनच खाण्याची इच्छा होती आहे. खूप सोपी आहे बनवायला आणि फार वेळही लागत नाही. माझ्याकडे ना फूड कलर नव्हता, पण तुमच्याकडे असेल ना तर नक्की ॲड करा. इतका छान दिसतं ना, आणि जेव्हा दिसायला छान दिसतं तेव्हा चव तर ऑब्व्हियसली याची छान आहेच, पण दिसायला सुद्धा छान दिसतं खूप. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली ही 4000ची फॅमिली आपल्याला आणखीन ग्रो करायची आहे. आणि याच्यासोबतच मी कोशिंबीरसुद्धा केली होती. आता त्याची रेसिपी मी शूट नाही केली. सो आता माझ्यासाठी ताट वाढलेलं आहे. आता मी जेवून घेते. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि किती दिवसांनी तुम्ही लाडूला बघताय? ओ काय भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बाय कर. बाय.